नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, काय झालं तर माहिती आहे का, गेल्या वर्षी मी गेलो इंदोरला आणि अगदी आत्ता अलीकडंच का नाही 6 महिन्यापूर्वी गेलो जोधपूरला राजस्थानमध्ये आणि पाठीमागे गेलो मध्य प्रदेशमध्ये. तर तिकडे गेल्यानंतर मला एक पदार्थ तिकडच्या आमच्या सगळ्या मित्रांनी खायला घातला बघा. तर तो पदार्थ काय आहे माहिती आहे काय, दाल बाटी. तर दाल बाटी कसं असते की नाही, दाल बाटी हे आज कारभारीने करणार आहे. कारण लई दिवस झालं एकदम तिकडच्या मित्रांची आठवण आल्यावर म्हटलं एकदा तुम्ही करून बघ कसं होते काय काय बघूयात म्हटलं. म्हणून मंडळी का नाही आज दाल बट्टीचं नियोजन आहे बघा. कारभारने करतीस काय चालू? होय, करते की. करतीस ना? होय, चुलीवरती आता डाळ पण शिजायला ठेवलेलंच आहे. होय, तुम्ही सुद्धा मंडळी का नाही कधी दाल बट्टीचं नियोजन केलं असेल आणि खाल्ला असेल तर अनुभव तुमचा शेअर करा बरं का. आणि तुम्ही सुद्धा बाहेरच्या राज्यात कुठं असाल तर नक्की तुमचा अनुभव शेअर करायला हरकत नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया, दाल बट्टीची रेसिपी. तर आज आपण बनवणार डाळ भट्टी. तर आहे ना, तर आहे ना, भट्टीसाठी आपल्याला चांगलंसं आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे काटवटमध्ये, आणि इकडे रवा घेतलेले आहे, तीळ आणि देशी हळद पावडर घेतलेली आहे ते घालूयात. आणि तिकडे आपण चुलीवरती आहे ना डाळ शिजायला पण ठेवलेलेच आहे. आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलंसं हे मिक्स करून घ्यायचं. काय पाहिजे. आणि ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना तेल घालूया, 1 चमचाभर, म्हणजे खुसखुशीत होतं. आणि चांगलंसं आपण हे मिक्स करून घेऊयात. हातानं सगळं आहे ना असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल आहे ना सगळीकडे लागला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. मग आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात. बघ, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला चांगलंसं पीठ मळून घ्यायचं आहे. पण चपातीला वगैरे कसं मळून घेतो ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, आता आपण चांगलंसं आहे ना पीठ मळून घेतलेले आहे. आता आपण एक 10 मिनिटं आहे ना बाजूला ठेवूया. आणि ह्यामध्ये आपण रवा वगैरे घातले ना त्यामुळे पूर्ण मऊ व्हायला पाहिजे. पण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते. तेव्हा आता इकडे बघू शकता चुलीवर ते ना चांगलंसं डाळ शिजलेली आहे बघा. पूर्ण असं मऊ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. आपल्याला नंतर डाळ बनवायचं आहे. बघा, आता आपल्या चुलीवरती आहे ना एक पातेलं घेतलेलं, पातेल्यात आपण पाणी घातलेले आहे. तर आपल्याला चांगलंसं पाणी नाही उकळायपर्यंत ठेवायचं आहे. बघा, आता आपण 10 मिनिटासाठी ठेवलं होतं. आता पीठ आहे ना मऊ झालेले आहे. असंच आपल्याला आहे ना हे भट्टीसाठी आहे ना असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना 3 गोळा तयार करून घेऊया. एकसारखाच आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा, असं करायचं आणि थोडंसं आहे ना हातानंच असं मोठं करायचं. आपण पोळ्या वगैरे करताना कसं आहे ना असं दुमडून घेतो, गोळा करतो, त्याच पद्धतीने आपल्याला परत हे गोळा तयार करून घ्यायचं. म्हणजे आत पोकळ ठेवायचं आणि चांगलं असं आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचं. या पद्धतीनं म्हणजे मस्त जाळीदार असं तयार होतं. हे बघा, या पद्धतीनं आपल्याला सगळं तयार करून घ्यायचं आणि असं दुमडून जो गोळा असं बंद करून घ्यायचा. बघा, आता आपण 3 गोळा तयार करून घेतलेले आहे. आता आपण इकडं चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आहे ना थोडंसं आपण तेल लावून घेतलेले आहे. तर आता आपण चाळणीमध्ये ठेवायचं. आणि इकडे बघू शकता चुलीवरती आहे ना पाणीसुद्धा चांगलंसं गरम झालेलं आहे, उकळत आहे. तर ह्याच्यावरती आपण ही चाळणी ठेवूया आणि ह्याच्यावरती झाकण लावून एक आपण 15 मिनिटं चांगलंसं वाफवून घेऊयात. आता बराच वेळ झालेला आहे. तर आपण झाकण काढून बघूयात. तेव्हा आता मस्त आहे ना फुगलेले आहे आणि चांगलंसं पण असं शिजलेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊयात.
आता खाली काढून घेतले, थोडंसं आपण गार करून घेऊया. गार झाल्यावर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा आता थोडंसं गार झालेले आहे, तर आता आपण हे कट करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त आहे ना, आत जाळीदार झालेले आहे. तर आपल्याला हे सुद्धा कट करून घ्यायचं आणि पूर्णपणे शिजलेले आहे आतपर्यंत. बघा एकसारखंच सगळं तयार झालेले आहे. आता सगळं कट करून घेतलेले आहे आणि तिकडं चुलीवरती आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे. तर चांगलंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तीळ वगैरे घातल्यामुळं ना दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. हे बघा आता तेल गरम झालेले आहे, तर आपण एक 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 तेलामध्ये सोडूया आणि आपल्याला तेलामध्ये ना चांगलं असं हे तळून घ्यायचं. हे बघा आता आपण आहे ना थोडंफार आता आपण तेलामध्ये सोडलेले आहे. तर हे सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना तळून घ्यायचं. पलटी करून घेऊयात. मस्त कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं आपण तळून घेऊयात. हे बघा ते बघू शकता चांगलंच आहे ना लालसर होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. बघू शकताय मस्त दिसतंय, खायला तर जबरदस्त लागणार आहे. चवीला पण आहे ना खूप छान लागतो. तर पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता आपण हे काढून घेतलेले आहे. तर राहिलेले सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडूयात एक 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 करून. बघा आता आपण हे सुद्धा सोडलेलं आहे सगळं. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं. हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. पूर्ण आपल्याला तेल उकळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. हे बघा आता तेल सुद्धा चांगलं असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालूया जिरं मोहरी. आता चांगलं असं जिरं मोहरी तडतडलेले आहे. त्यामध्ये आहे ना आपण इकडं कढीपत्ता घेतलेला आहे ते घालायचं आणि आपण इकडे 2 हिरव्या मिरची चिरून घेतलेले आहेत ते घालायचं. आता चांगलं असं परतलेले आहे. तर यामध्ये आपण घालूया कांदा. एक कांदा चिरून घेतलेले आहे ते घालायचं आपल्याला. बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घेऊया. आता कांदा परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना इकडं देशी लसूण थोडंसं बारीक करून घेतलेले आहे ते घालायचं आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. टोमॅटो कांदा वगैरे चांगलं असतात आपल्याला हे परतून घ्यायचं. थोडंफार मऊ व्हायला पाहिजे. थोडंसं आपण काय करूया लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर मऊ होईल कांदा टोमॅटो. तर आता आपण यामध्ये घालूया. पण इकडे देशी हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. तर आपण इकडे आहे ना मस्त डाळ आपण शिजवून घेतलं ना. तर आता आपण डाळ ह्यामध्ये घालूयात. म्हणजे थोडंसं पाणी घालतो. तर आपण सगळं मिक्स करून घेऊया.
तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल ना, तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वाढवू शकता. अजून थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी घालूया. आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरतं, बारीक चिरलेला कोथिंबीर. आपण सगळं घातलेले आहे. आपण चांगलंसं 1-5 मिनटं शिजवून घेऊयात. आपल्याला हे जास्त आहे ना पातळ नाही करून घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे चांगलं लागतं खायला. तर 5 मिनिटे चांगलंसं आपण हे शिजवून घेऊयात. आता बघू शकताय मस्त आहे ना डाळ शिजत आहे. आता बघू शकताय मस्त शिजत आहे. आपली डाळ मस्त तयार झालेली आहे. तर आता आपण आहे ना गरमागरम असंच आपण चुलीवरतीच ठेवूया, चांगलंसं शिजेल. आणि इकडे आपण ताट तयार करून घेऊयात. आता आपण इकडे भट्टी घेतलंय ना, आपल्याला घेऊया आणि थोडंसं असं हातानं करून घेऊया. आणि ह्याच्यावरती आपण आहे ना तूप सोडूया. तर आता आपण इकडं चुलीवरचं आहे ना सगळं आपण ह्यावरती डाळ घालूयात. आणि इकडं वाटीमध्ये पण घेऊया. आता मस्त आहे ना आपली डाळ बट्टी तयार झालेली आहे. आता आपण खायला देऊयात. हो हे घ्या, हो जेवण करून घ्या. होय होय. कसं झाले बघा. तर मंडळी या मस्तपैकी का नाही दालबट्टी तयार झालेला आहे. कारण तूप घातलीस का नाही? होय घातली की. हां, कारण मित्राकडे गेलो नाही डायरेक्ट तांब्यात तूप घालतात. होय होय. तू कशाने घातलीस? मी किटलीनं घातली. पिटली ना. हां, मंडळी या आता मस्त आस्वाद घेऊया. दालबट्टी म्हणजे एक नंबरच असते बरं का. त्यांच्यासारखं जमले का नाही बघा. हा एका नंबर झाले का चांगलं? एक नंबर. गरमागरम खायचं. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा आम्हाला. मस्तच कारभार नाही. हो झालंय ना चांगलं. जबरदस्त. सावकाश घ्या मग. पुन्हा मला जोधपूरला गेल्यागत वाटलं. होय. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.